जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 3 सूक्ष्म आशंका निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. अरे जे झालेच नाही त्याची वार्ता काय पुसतोस, तरीही शंका निरसन व्हावे म्हणून सांगत आहोत. दोरीच्या अस्तित्वामुळे साप, पाण्याच्या अस्तित्वामुळे लाटा, सूर्याच्या अस्तित्वामुळे मृगजळ भासते, कल्पनेमुळे स्वप्न दिसतात, शिंपल्यांमुळे चांदीचा भास होतो, पाण्यामुळे एक क्षणभर तरी गारा पडतात, मातीमुळे भिंत झाली, समुद्रावर लाटा येतात, डोळ्यातील काळ्या बोबळांमुळे भावली दिसते, सोन्याचे दागिने सुताचे कापड बनते, कासवाचे त्याच्या हातापायाने प्रसरण झाले, तूपच घट्ट झाले, खाडीमुळे मीठ बनले, बिंबाने प्रतिबिंब उमटले, जमिनीमुळे झाडामुळे दाट सावली निर्माण झाली, धातूच्या योगे सोने, लोखंड इत्यादी श्रेष्ठ कनिष्ठ प्रतीचे चमत्कार झाले. आता ही उदाहरणं पुरे. अद्वैत वस्तूला द्वैतातील दृष्टांत योग्य होणार नाही, तरीही द्वैताच्या सहकार्याशिवाय अद्वैत सांगता येणार नाही. जगाचा कसा का होईना भास झाला म्हटलं की त्या दृश्यातील दृष्टांतानेच अदृश्य वस्तूचे ज्ञान होते, आणि ज्ञान झाल्यानंतरच त्या केवळ वस्तूला कोणत्याही उपमा योग्य होत नसल्याने ती निरुपमा आहे हे खरंच आहे. प्रश्न, मुळात कल्पनाच नाहीत म्हटल्यावर उद्देश कुठून आला? दृश्यच नाही तर दृष्टांताची योजना कशी काय ठरणार? द्वैताचा अभाव असलेल्या अद्वैतामध्ये द्वैत कुठून आले? उत्तर, भगवंताच्या अघटित कर्तृत्वाचे वर्णन हजार जिव्हा असणारा शेषही करू शकणार नाही. त्या कर्त्यानेच अगणित विश्व निर्माण केले आहे. परमात्मा, परमेश्वर असे संबोधून घेणाऱ्या सकळ करता ईश्वरामुळेच हे सर्व जग निर्माण झाले आहे. असे अनंत अभिधान असणारा आणि अनंत शक्ती निर्माण करणाराच मूळ पुरुष आहे हे शहाण्यांनी समजावे. आता मूळ पुरुष कोण? तर तो मूळ मायाच असून जे कर्तृत्व असे ओळखले जाते ते सर्व तेथूनच आले आहे. कार्या कारण कर्तृत्वे हेतू हा प्राकृती रुचिते. कार्यकारण निर्मितीला प्रकृतीच मूळ कारण आहे. या विषयाबद्दल उघडपणे बोलताही येत नाही, कारण त्यामुळे रूढीने आलेला मार्ग विपरीत वाटण्याचा प्रसंग येतो. असे केले तर निर्माण झालेले जग तरी काय सत्य आहे? काय बाबा, देवापासून जग निर्माण झाले आहे ही गोष्ट सर्वांना मान्य आहे, हे खरे आहे, पण त्या देवा ची ओळख करून घ्यायला हवी ना. आता सिद्धांचे निरूपण साधकांना बरोबर वाटेनासे झाले, कारण त्यांचे अंतःकरण पक्व झालेले नसते. असो, अविद्येमुळे जे जीव असे म्हणतात तेच विद्येमुळे शिव असे म्हणतात, आणि मायेमुळे देव असे म्हणतात. अर्थात अगणित शक्ती धारण करण्याचे कारण मायाच असून त्याचे मर्म जाणायला मात्र अनुभवीच हवे. तद्वत मूळ मायाच मूळ पुरुष असून तोच सर्वेश्वर आहे. अनंत नाव असणाऱ्या त्याला विश्वेश असेही म्हणतात. तात्पर्य, सर्वत्र मायाच पसरली असून ती संपूर्णपणे मिथ्याच आहे. कोणा एखाद्यालाच या वाक्यातील मितीतार्थ समजू शकतो. अशा तऱ्हेने हे अनिर्वाच्य ब्रह्माचे निरूपण आहे. ही गोष्ट स्वानुभवाने जाणायला हवी. आणखी विशेष म्हणजे ही गोष्ट संत सहवासाशिवाय काहीही केले तरी समजणार नाही. मायाच मूळ पुरुष आहे ही गोष्ट साधकांना पूर्णपणे खरी वाटत नाही. हे खरं आहे, पण अनंत नाव असणारा जगदीश असे कोणाला म्हणावे याचा विचार करा. नामरूप हे मायेला अन्वय होत असल्याने आम्ही सांगत असलेली गोष्ट सिद्ध झाली म्हटल्यावर श्रोत्यांनी आक्षेप का घ्यावा? आता हा विशेष विचार राहू देत. पूर्वीच्या परब्रह्मामध्ये मूळ माया कशी उत्पन्न झाली हा संशय तसाच राहून गेला. गारुड्याचा खेळ पूर्णपणे खोटाच आहे, तरीही आम्ही हा खेळ कसा झाला हे आता सहज समजेल असे दाखवून देत आहोत. आकाश निश्चल असताना त्यात चंचल असलेला वारा वाहतो.
तद्वत परब्रह्मामध्ये मूळ माया दिसते. वारा निर्माण झाला म्हणून आकाश भंग झाले असा कोणी समज करून घेऊ नये ना. त्याप्रमाणे मूळ माया निर्माण झाली तरी निर्गुण आहे तसेच आहे या दृष्टांतामुळे मागचा संशय गेला ना. वारा काही आधीपासून नव्हता, मूळ माया ही तशीच समजा. ती खरी म्हणता म्हणता नाहीशी होते. वाऱ्याचा नुसता भास होतो, तो काही हाती लागत नाही. मूळ मायेचे रूपही तसेच आहे. वारा सत्य आहे असे म्हणावे तर तो दाखवता येत नाही. त्याला पाहायला गेलो तर धूळच दिसते. त्याचप्रमाणे मूळ माया भासत असली तरीही स्पष्टपणे दिसत नाही. हीच माया पुढे अविद्या रूपाने विस्तार पावली आहे. वाऱ्यामुळे आकाशात दिसणारे धूळ इत्यादी पदार्थ उडतात. तद्वत मूळ माया मिसळल्याने जगाचा भास झाला आहे. अथवा आकाशात नसलेलेच ढग अचानक दिसतात. तद्वत मायेने जग उद्भवले आहे. नसलेले खोटे ढग एकाएकी आल्याप्रमाणे येथे दृश्य भासले आहे. ढगामुळे आकाशाची निश्चलता नाहीशी झाल्यासारखी वाटत असली तरीही ते खरोखरच आहे असे तसेच असते. तद्वत मायेमुळे मूळ वस्तूची निर्गुणता जाऊन ती सगुण झाल्यासारखी वाटत असले तरीही परवस्तू परिपूर्णपणे आहे तशीच असते. ढग येऊन गेले तरीही आकाश स्वतः असतेच. त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्म गुणयुक्त होत नाही. आकाश वर उंच पोचले असे दिसत असले तरीही ते आहे तसेच असते. त्याचप्रमाणे ब्रह्म ही निर्गुण आहे ही गोष्ट निश्चितपणे जाणा. वर पाहिले तर आकाश नीलवर्णाचे दिसते, पण तो भास असून ते खरे नाही. याशिवाय आकाश पालथे घातल्यासारखे वाटून जग जमिनीला टेकल्यासारखे वाटते तरी सुद्धा ते मोकळेच आहे. अथवा दूरचे डोंगर निळ्या रंगाचे आहेत असे दिसत असले तरी ते काही डोंगराला चिकटले आहेत का. त्याचप्रमाणे निर्गुण ब्रह्मही अलिप्त आहे हे जाणा. गाडी धावत असताना जमीनही धावते असे वाटते तरीही ती स्थिरच असते. तद्वत परब्रह्म केवळ निर्गुण आहे असे जाणा. ढग धावत असताना चंद्रच खरोखरच धावत आहे असे वाटते, पण ते सत्य नसून ढगच चलन पावत असतात. किंवा झळ आणि अग्निज्वाळा यामुळे मधली जागा हलत असल्याप्रमाणे दिसत असली तरी हा नुसता भासच असून ती केवळ पोकळी आहे. याप्रमाणे निर्गुण ब्रह्म निश्चल आहे असे असतानाही ते कल्पनेला गुणरूप आहे असे खोटेच वाटते, पण ते काही खरे नव्हे. माया ही जादूच्या खेळाप्रमाणे चलनात्मक असून परवस्तू शाश्वत निश्चल निर्विकार आहे. असे ब्रह्म निरवय असले तरीही माया अनेकत्व दाखवते. तिचा स्वभावच तसा आहे. खोटारडा मायेचा शोध घ्यावा म्हटलं तर काहीही नाही हेच सिद्ध होते, तरीही ते खरेच असल्यासारखे भासते. ढगाप्रमाणे उमटून नाहीशी होते. तर वर्णन केल्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माची स्थिती न बिघडवता मायेचा जन्म झाला. प्रप्रथम अहम असे जे स्फुरण झाले तीच माया सगुण मायेने चमत्कार वाटत असले तरीही निर्गुण ब्रह्मामध्ये हे काही संभवत नाही. असे असतानाही ब्रह्मात्म्याच्या अधिष्ठानानेच हा उत्पत्ती विनाशाचा खेळ चाललेला आहे. वर दृष्टी केली की विविध प्रकारची सेना असल्याचा भास होऊन ती समोर असल्यासारखी वाटते, पण ती खोटीच असते ना. त्याचप्रमाणे हे सर्व आहे. असो, येथे आम्ही मायेचा तत्वाचा विस्तार सांगत न बसता तिचा खोटेपणा कसा उत्पन्न झाला हे मात्र सांगितले आहे. आता तत्वाबद्दल थोडक्यात सांगत आहोत. सर्व तत्व आधीच वायूच्या चलनेत आणि ओंकार रूप मूळ मायेत आधीच असतात. ही गोष्ट दक्ष ज्ञानी पुरुषच जाणू शकतात. मूळ मायेचे चलनच वायूचे लक्षण असून मुळातच समाविष्ट झालेली सूक्ष्म तत्वेच पुढे जडत्व पावतात. सारांश:
आधी अप्रकट असलेली पंचमहाभूते पुढे जगाच्या निर्माणाच्या वेळी प्रकट झाली. येथे मूळ मायाच पंचभूतात्मक आहे. ही गोष्ट सूक्ष्म दृष्टीने ओळखा. मूळ इच्छा आणि शब्द हे आकाश वायू कसे प्रकट होऊ शकतील, त्याचप्रमाणे इच्छाशक्ती हेच तेजरूप, मार्दव हे आप आणि त्यातील जडत्वच पृथ्वी होय. असे हे सर्व मूळ मायाच पंचभूतात्मक आहे असे समजा. आणि एकेका भूतापोटी पंचभूतांचे वास्तव्य असते. ही गोष्ट सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर समजून येईल. ही भूत मूलतः एकमेकात मिसळून गेली असून पुढे वेगवेगळ्या रूपाने त्यांना जडत्व आले. अशी माया पंचभूत विस्तार पावली आहेत. प्रथम असलेल्या मूळ मायेचे निरीक्षण केले तर अज्ञानाचे कार्य असणाऱ्या जगात किंवा स्वर्ग, मृत्यू, पाताळ वगैरे ही मिळून 5 भूते उरली आहेत असे दिसून येईल. स्वर्गे मर्त्यो पाताल वा यत्किंचित चिन्चराचरम सर्वं पंचभूतकम रामषष्टम किंचिन्न दृश्यते. सत्य ब्रह्मस्वरूप हे आधीही आहे आणि शेवटीही आहे असे असतानाही मध्येच पंचभूते वावर करतात. मूळ मायाच पंचभूतात्मक आहे. ही विशिष्ट गोष्ट श्रोत्यांनी लक्षात ठेवायला हवी. येथे उत्पन्न होणाऱ्या संशयाबद्दल श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. पंचभूत ही तमोगुणामुळे उत्पन्न झाली ना. तसे असले तर गुणांच्या आधीच मूळ मायेत ही पंचभूत कोठे होती? श्रोत्यांनी हा प्रश्न आधीच विचारला होता. त्यांनी केलेल्या या आक्षेपाला पुढील समासात उत्तर देत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टम दशके सूक्ष्म आशंका निरूपणम नाम तृतीयाः समासाः समाप्ताः. जय जय रघुवीर समर्थ.